म्हणजे नमस्कार, मी प्रफुल्ल कापसे आणि आज आहोत उमेश भाऊ पोदारे, राहणार येवती, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ यांच्या शेतामध्ये। आणि आपण जे पाहत आहात ही आहे एसआरटी पद्धतीने लागवड केलेली कपाशी। म्हणजे आपण इथे जे बघत आहात बघा, प्रत्येक झाडाला बुडापासून शेंड्यापर्यंत बोंड पकडलेले आहे। आणि जर पाहतो म्हटलं तर वरती शेंड्याला पण असे बोंड आलेले आहे। इकडे पण पहा दादा, इकडे पण बघा, इकडे पण। आणि हे जे संपूर्ण बोंड दिसत आहे, प्रत्येक झाड असं चांगलं जवळजवळ 35-40, 50, 35-40, 35-40 ॲव्हरेजमध्ये बघ। तर असे 40 पर्यंत बोंड पकडलेले आहे। तर हे आहे एसआरटी पद्धतीनं लागवड केलेली शेती, सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक। तर संपूर्ण माहिती जी आहे त्या पिकाच्या व्यवस्थापनाबद्दल भाऊकडून जाणून घेऊ। भाऊ नमस्कार। नमस्कार भाऊ, हे आता सध्या जर पाहतो म्हटलं तर आपल्या भागामध्ये कळंब घ्या, राळेगाव घ्या किंवा सर्वच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कपाशीला 10-12-15, 10-12-15च्या बोंडा आणि कपाशी दाटून गेलेली आहे। बरोबर। तर तुमच्या शेतामध्ये जर पाहतो म्हटलं तर एक समाधानकारक चांगलं चित्र इथं दिसत आहे, कारण शेंड्यापर्यंत बोंड असे आलेले आहे। तर याचं व्यवस्थापन कसं केलं आणि हे एकंदरीत सगळी माहिती शेतकरी बांधवांना सांगा। ते अंतर किती आहे इथे? हे 2 बेडचं अंतर 4.5 फूट। 4.5 फुटावर बेड तयार केले। बेड तयारच आहे, 5 वर्षाचा, 5 वर्ष। हा, म्हणजे 5 वर्षापासूनचे त्यांचे बेड आहे। आणि 4.5 फुटावर 2 बेड आले। 2 झाडातलं अंतर 16 इंच। टोकन यंत्रानं लागवड, प्रत्येक ठिकाणी एकच बी। अच्छा। आणि टोकन यंत्राच्या याच्यात पुनन बी लागत नाही, हा 5 वर्षाचा अनुभव आहे। बरोबर। कारण तिथे सम खोलीवर सम प्रमाणात सम बियाणं पडते। त्यानंतर आपण टोकन केली। टोकन करतो मी शेतामध्ये, तण आल्यावर इतर शेतकऱ्यापेक्षा 8 ते 15 दिवस मागे राहून। उशिरा। अच्छा। समजा तुम्ही जेव्हा तुमची पराठी पहिलं डवरण्यावर येते तेव्हा माझं टोकनचा टाइम राहतो। बरं। ते जर टोकन केली की टोकनीच्या मागे 100 मिली ग्लायफोसेट असं टाकून मी मागे फवारणी करतो। म्हणजे जे धसकट निघालेलं असतं जुने, पुढे टोकन मागे फवारणी तसं नियोजन लावून ठेवतो। आणि तोपर्यंत चांगले हितभर तण येऊन देतो। बरं। ते झालं का तिथून तुम्हाला 25 दिवस तुमच्या शेतात नाही आलं तरी चालेल। पराठी निघणारच आणि ती आपोआप वाढणार। 25 दिवसापर्यंत मग तुमचं एक तर खत होऊ शकते किंवा तुमचं तणनाशक येऊ शकते। 30 ते 40 ml पुन्हा ग्लायफोसेट मारतो, पण पीक वाचून, पीक म्हणजे खूप कमी, एकदम कमी खर्चाचं तणनाशक वापरतो। बिलकुल। बरं। त्यातल्या त्यात 50 ते 55 किंवा 60 दिवसापर्यंत आम्ही रासायनिक खत देत नाही। बरं। आणि देतो तर आता हे 3 एकराचं क्षेत्र आहे। इथे आपण 2 टर्म मध्ये 4 बॅग दिलेले आहे। अच्छा। 2 आपल्या DAP, एक 10-26-26, पुन्हा एक उरलं होतं माझ्याकडे 20-20-0 होते आणि 20 किलो युरिया उरला होता दुसऱ्याला। असं सुरुवातीला 2 दिलं सायकल यंत्राने आणि दुसऱ्यांदा पुन्हा सायकल यंत्राने देऊन दिलं। पण हे इथं 3 एकराचा खर्च माझा 4 बॅगचा आहे। दुसरी गोष्ट फवारणी, फवारणीचं नियोजन माझ्या याच्यात मावा, तुडतुडा हे दिसतच नाही, तर मी त्याच्यासाठी फवारणी करत। त्याला कारण आहे मंडळी की यांचं हे 5वं वर्ष आहे एसआरटीचं। प्रत्येक पीक कापल्यानंतर आतमधले मुळं तसेच राहते, कारण इथे उन्हाळवाई पण नसते, त्याच्यानंतर इथे डवरणी पण नसते। बेड जो आहे तो अतिशय सुपीक बनत चाललेला आहे, मुळं पूर्ण आतमध्ये कुजून राहिलेले आहे, सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढलेला आहे। त्याच्यामुळं नक्कीच त्यांना रासायनिक खताची जास्त आवश्यकता पडत नाही। आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की फवारणीचा जो विषय त्यांनी काढला की त्यांच्या शेतामध्ये रोगराई जास्त येतच नाही, मग ते वाण कोणतंही लावा। तर त्याला कारण आहे मंडळी की काय म्हणता येईल की जमीन सुदृढ सुपीक झाली, वातावरण पण सुदृढ सुपीक झालेलं आहे, त्याचा रेजिस्टन्स पॉवर जो आहे रोगाच्या विरोधात लढणारा तो मजबूत झाले। आणि रासायनिक खताचे डोस जास्त नसल्यामुळे इथे जास्त रोग येणारच नाही। बिलकुल। बरेचदा बघा आपण रासायनिक खत दिलं का त्याच्यावर फवारणी मारावीच लागते। आता मी 2 सप्टेंबरला मला मुंबईला जायचं होतं, 3 सप्टेंबरला 2 सप्टेंबरला पराठीची हाईट वाढायला लागली होती खूप। अशी पराठी 1 महिना झाला का हाईट खूप घेते। मी त्या टायमाला 1 मिली लिओसिन मारून मुंबईला चाललो गेलो। अच्छा। इथून 15 दिवसा अगोदर पोलीस, नेटिव्ह, डेनिटॉल माझे खर्च संपले, माझे फवारे संपले। तुम्ही हे घेतला ते तुम्ही जे शेवट तिसऱ्या फवारणीमध्ये नेटिव्ह घेतलं, त्याच्यामुळे हे डागाचं जे प्रमाण आहे अल्टरनेरियाचं हे कमी दिसून राहिलेलं आहे। तर मंडळी असं हे एकदम कमी खर्चाची, म्हणजे रासायनिक खत एकदम अत्यल्प, फवारणी सुद्धा अत्यल्प, त्याच्यामुळे ती त्यांची बचत झाली। त्याच्यानंतर निंदन नाही, तणनाशकावर फवारणी आहे तिथे बचत झाली, उन्हाळवाई इथे केली नाही त्याच्यामुळे ते ट्रॅक्टरची उन्हाळवाईची बचत झाली, त्याच्यानंतर इथे डवरणी केली नाही
तो सुद्धा पैसा वाचलेला आहे. डवरणी केली नाही तर माझी सुपीक माती वाहत गेली नाही. हा, डवरणी नसल्यामुळे पाणी आल्यानंतर डवरणी आपण शेती उखरली, जमीन उखरली की काय होते की उतारानं ते पाण्यासोबतच माती वाहून जाते. ते माती वाहून गेलेली नाही, जमीन व्यवस्थित कडक राहिलेली आहे. म्हणजे सर्व फायदेच फायदे भाऊ तुमच्या शेतीला झालेले आहे. आणि मला असं वाटते का ह्या पद्धतीने जर शेती केली तर त्या शेतकऱ्यांसारखा सुखी दुसरा कोणी राहूच शकत नाही. बिलकुल बिलकुल. कारण आउट गोईंग नाही आहे जास्त, आणि जे काही आहे ते इनकमिंगच आहे. इनकमिंग. म्हणजेच मंडळी, जमीन सुधरवणे ही आज काळाची गरज आहे. पिकं कोणतीही घ्या तुम्ही, म्हणजे यासाठी पद्धतीनं जर आपण लागवड केली कोणत्याही पिकाची तर नक्कीच असं सुंदर पीक या ठिकाणी येऊ शकते. आणि भाऊ आता ही व्हेरायटी कोणती आहे? मला व्हेरायटीचं असं कोणीच नाही, दरवर्षी व्हेरायटी बदलत राहत. मी एका याच्यावर काहीच नाही का ही व्हेरायटी एसआरटी सूट आहे. अच्छा. आपल्याला प्रत्येक व्हेरायटी सूट आहे. फक्त बियाणं जमेतोपर्यंत आपल्या घरचं असलं तर सगळ्यात जास्त फायदा. बिलकुल बरोबर. फक्त आता विषय असा आहे की हे कपाशी म्हणजे आपल्या- हायब्रिड असल्यामुळे hybrid ते आपल्या घरी राहणार आपल्या नाही. घरचं राहत नाही. जसं बरं, तुरी, सोयाबीनच्या ना. यस यस. दुसरी एक आता महत्वाची गोष्ट की याच्या अशा वाढफांद्या कापून दिसते आणि शेंडा कापून हा, दिसते. आता ते कसं होतं, याच्यामुळे काय फायदा झाला तुम्हाला? मी 2 वर्ष अगोदर दादा लाड म्हणून पद्धतीमध्ये गडफांदी काढून बघितली. हम्म, मी त्याच्या अगोदरच्या वर्षी चांडक पद्धतीत, चांडक मेथड मध्ये पानं काढून बघितली. पानं. हा मी उदासी पॅटर्न केला. हा. मी एकरी 38 क्विंटल कापूस 3 वर्ष काढला. बापरे. हा, हे कसं ऐकायला म्हणजे खराब वाटते. खराब वाटतं. 38 हो, हो, अशी भावना निर्माण होती. हो. तेव्हा 38. आता किती होतो अंदाजे दरवर्षी? आता दरवर्षी माझा 15चा ॲव्हरेज आहे. अच्छा. 38 काढासाठी हम्म. 11 डोस रासायनिक खातोय माझं. अरे बापरे. म्हणजे जास्त उत्पादनासाठी जास्त जास्त खत दिलं. हम्म. मला सांगा, एक चाकू घेतला आणि तुम्हाला 11 वेळा इथं मारलं, हे त्वचा राहील का? नाही. मग त्या जमिनीची दशा काय होईल? हा बिलकुल. सगळ्यात मोठा. आणि रासायनिक 11 वाढल्या तर फवारणी किती वाढल्या त्याला गणित नाही. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी रोजदार औषध, रोज शेवटच्या दिवशी आपण ताळेबंद काढतो तर त्या ताळेबंदात रक्कम उराची तर जळून टाका लागत होती. आज मी तुम्हाला किती समजा मोठा शेतकरी आला किती म्हणत असं इतके, तर आज मी तुम्हाला गणित काढू शकतो. माझा खर्च काढा, माझा खर्च दाखवा. हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे. कारण तुमचं इथं असं झालेलं आहे की जमीन बलवान असल्यामुळे पीक ताकदवान बनणारच आहे ना. बिलकुल. आणि पीक ताकदवान म्हटल्यावर तुम्ही धनवान बिलकुल बनणारच. बिलकुल. आणि सगळ्यात मोठा म्हणजे विषय, डोक्याला हेड्याक नावाची तसलेच वस्तू नाही. यस यस. हा, मजुराच्या मागे राहा. हा. त्याच्यानंतर खत द्यायच्या वेळेस मजुराच्या मागे राहणं नाही, निंदण्याच्या वेळेस हा. मजुराच्या मागे राहणं नाही आहे. हम्म. फक्त बाया, मला असं वाटतं इथं फक्त कपाशी. फरवरी महिन्यात पराठी कापायची, हा. श्रेडर करायची समजा, हा. आणि एकदम 25 जून 20 जूनले शेतामध्ये यायचं. अच्छा. पर्याय त्याचा भुस्सा होते ना. ज्यांच्याकडे श्रेडर अवेलेबल नाही हा. त्यांनी ग्रास कटरचा वापर करायचा. हम्म. ज्यांच्याकडे ग्रास कटर नाही हम्म. त्यांनी विळ्याने वापर करायचा. अच्छा. आणि आपल्या शेतामध्ये डब्बीची काडी जमतो, जाळण्याचा नाही. पराठी एक तुम्हाला त्रास होत असेल, हम्म. शेताच्या बाहेर फेका. नसेल हम्म. तर हे पूर्ण पराठी तुमची तुमच्या शेतात बसते. अच्छा. तसं म्हणजे नालीमध्ये टाकून एवढी दिलं. तकलीफ करण्यापेक्षा स्प्रेडर मशीन साफ होते, स्कूटर होते. नाही, नाही. रेडर मशीन म्हणजे ट्रॅक्टरचे का? हा, हो, हे ते- ते- आपल्याकडे आहे सगळं. अच्छा अच्छा विशेष म्हणजे माझ्याकडे ट्रॅक्टर आहे, टोटली साहित्य आहे, अच्छा. पण तो माझ्या शेतात नाहीये. हा सगळं मोठं दुर्भाग्य माझं आहे. अच्छा 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 अच्छा. भाग्यवान आहे तुम्ही. नाही? ते खूपच सुंदर शेती आहे भाऊ तुमचीवाली. सुंदर असं आलेलं जे पीक आहे एसआरटी पद्धतीने घेतलेलं, खरोखरच कौतुक करावं भाऊचं तेवढं कमीच आहे. कारण शेतीचा खर्च हा एकदम कमी झालेला आहे आणि जमीन दुरुस्ती करण्याकडे, जमीन जिवंत ठेवण्याकडे, जमीन कसदार कशी बनेल त्याच्याकडे त्यांनी लक्ष वळवलं. पीक आपल्याला एवढं घ्यायचं तेवढं घ्यायचं याच्यावर त्यांनी लक्ष नाही केंद्रित केलं. फक्त माझी जमीन कशी सुधारेल याच्याकडे त्यांनी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन दिलं आणि त्याच्यानंतर पीक हे आपोआपच येत आहे. म्हणताना की पैशाच्या मागे धावायची गरज नाही, पैसा आपल्या मागे धावत येतो. अशासारखं मंडळी उमेश भाऊ पोदरे यांची शेती आहे, असं त्यांचं ते काम आहे. तर भाऊ, हे जे आता तुम्ही एसआरटी पद्धतीने शेती करता, तर हे काही शेतकऱ्यांना वगैरे जर अशी काही माहिती वगैरे लागली तर काही अशी कार्यशाळा वगैरे काही तुमची असते का? हो हो. आम्ही आता आमच्या एसआरटी ऑफिस कडून हम्म. महाराष्ट्रात हम्म. 10 जिल्ह्यामध्ये एसआरटी शाळा सुरू केल्या. अच्छा. ज्या महिन्यातून 3 वेळेस होतात. हम्म. 2 वेळेस आपल्या इथे होतात शेतावर. हम्म. म्हणजे त्याच्यात त्याला प्रॅक्टिकली ज्ञान, हम्म. पुस्तकी ज्ञान, अच्छा. हे सगळं ज्ञान मी सांगत असतो. अच्छा. अशा 10 जिल्ह्यात चालू झाल्या. आणि एक कार्यशाळा हम्म. समजा बाहेरगावचे शेतकरी, जसे तुम्ही कळमला, तुम्ही कळमला बोलवायचं, तिथं 15 शेतकरी असले पाहिजे. त्या 15 शेतकऱ्याला देईल आणि त्यातल्या त्यात प्रत्येक शेतकऱ्याला एक एसआरटी शेतकरी म्हणून प्रमाणपत्र मिळत आहे. अच्छा. ते प्रमाणपत्र कशासाठी आहे अच्छा. त्याचं सुद्धा एक कारण सांगतो मी जाता जाता, की आपल्याला सरकार सेंद्रिय कार्बन वाचण्याचे कार्बन क्रेडिटचे पैसे मिळतात.
अच्छा, म्हणजे हे जर आपण समजा SRT पद्धतीने शेती केली तर तर आपला शेतकरी कार्बन क्रेडिट साठी पात्र होतो. अच्छा, पण त्याच्यासाठी आपल्याला SRT शेती करावी लागेल, कारण याच्यामध्ये कसं आपण ट्रॅक्टर चालवत नाही, जमिनीची धूप थांबवली, ग्लोबल वॉर्मिंगचा जो विषय आहे तो आला. आपण कोणतीच याच्यात डब्बीची काडी लावत नाही, म्हणजे धूर आपल्या धूर नाही. पंजासारखा करत नाही, यस, तो विषय आहे. आणि हे सगळ्या गोष्टी आहे याच्यात. तर त्याच्यासाठी महिन्यातून 2 डाव इथे ट्रेनिंग होतात आणि 1 डाव त्याच्या मागणीनुसार तसं. एकदम बरोबर. फार चांगला स्तुत्य उपक्रम आहे भाऊ तुमचा आला. तर मंडळी, हे होतं उमेश भाऊ पोदरे, राहणार येवती, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ यांच्या शेतीतून SRT पद्धतीची शेती. तर सुरुवातीला SRT म्हटलं की शेतात तण आहे, तणनाशक मारणं आहे, बेड करणं आहे, ऐकताना थोडं क्रिटिकल वाटते, त्रासदायक वाटते किंवा कसं होईल बा असं वाटते. वाही करणे, शेत मस्त तयार करणे, ते पाहायला सुंदर दिसते, काळं दिसते. परंतु मंडळी, कुठेतरी आता वेळ आलेली आहे चांगला निर्णय घेण्याची, शेतीमध्ये ठोस पाऊल उचलण्याची. तर मला असं वाटतं की SRT पद्धतीने शेती केली तर खरंच 4 पैसे उरतील आणि शेती पण जिवंत राहील आणि आपण सुद्धा जिवंत राहू. आणि हळूहळू जे काही कर्ज आहे, कर्जमुक्त हा शेतकरी बनेल आणि सरकारलाही म्हणावं लागणार नाही की मला कर्जमाफी करा म्हणून. तर ती वेळ मात्र SRT पद्धतीने जर शेती केली तरच येईल असं मला असं वाटते. तर हे होतं SRT शेतकरी श्रीमान उमेश भाऊ पोदरे यांच्या शेतातून सगळी माहिती. आशा करतो की भविष्यात आपण सुद्धा चांगल्या पद्धतीने शेती करावी. सुनील भाऊ, काय वाटते तुम्हाला ह्या कपाशीच्या शेतीबद्दल? कपाशी शेती जे आज जर समजा बोंडाची संख्या पाहितो म्हटलं आणि येणार उत्पादन आणि झालेला खर्च, त्या झालेल्या खर्चाच्या तुलनेत कमीत कमी 75% नफा देऊन जाणार आज हे कापसाचं पीक आहे. ₹1,00,000 जर खर्च केला असेल तर ₹75,000 फायदा राहील. 75,000 रुपये फायदा राहील. बिलकुल म्हणताय. कारण खर्च हा यांचा अत्यल्प झालेला. हो, मजूर नाही, निंदणी नाही, डवरणी नाही, फक्त जो काही खर्च झाला आहे तो फक्त 2-3 स्प्रेवर झाला आहे. याच्या पलीकडे त्यांचा खर्च झाला नाही. आणि खताचं जर म्हणा तर त्यांनी सांगितलं की 3 एकरामध्ये मी फक्त 4 बॅग टाकल्या. आपल्या इथे शेतकरी असे आहे एकरी 8 बॅग टाकणार आहे. बिलकुल बरोबर. मी माझं स्वतःवरून सांगतो, आज खर्च 25% आणि उत्पन्न 75% नफा देऊन जाणार, नक्कीच राहणार आहे. बिलकुल. त्याच्यामुळे निश्चितच आर्थिक घडी बसण्यासाठी SRT ची मदत होईल. बिलकुल. जे असं यांची आज उमेश भाऊची शेती पाहिल्यानंतर थोडंसं अनुभवायला आला आहे. बिलकुल, हे तितकंच सत्य आहे. बिलकुल, एकदम बरोबर. अमोल भाऊ, काय वाटतं एकंदरीत SRT शेती? SRT म्हणजे आता हे तर पाहण्याला एक विषय वाटून राहिला. उमेश भाऊ जे सांगून राहिले आपल्याला असं वाटतं का ते आपल्यासोबत खोटं बोलून राहिले असं वाटून असं वाटतंय. म्हणजे खरोखर म्हणजे मगाशी जेव्हा त्यांनी सांगितलं की बा सोयाबीनचं 15 क्विंटल उत्पादन आलं तर ते सुद्धा विश्वास बसत नाही मंडळी. परंतु त्यांची एक व्हिडिओ क्लिप आहे, शेतकऱ्यांच्या समोर 150 शेतकऱ्यांच्या समोर त्यांनी त्यांचीवाली सोयाबीन काढलेली आहे. त्याच्यानंतर म्हणजे माझा सुद्धा विश्वास बसला नाही की खरंच एवढं उत्पादन आलं असेल का. परंतु त्यांचं जे उत्पादन आहे ना, ते उत्पादन वाढीचं जे खरं गमक आहे ते म्हणजे त्यांची जमीन ताकदवान असल्यामुळं, हे जसं आता कापूस ताकदवान आहे तर या कापसाचं वजन हे 1 ग्रॅम 1.5 ग्रॅम आपल्या कापसापेक्षा जास्तच भरणार आहे. त्याच्यानंतर सोयाबीनचं वजन हे जास्तच भरणार आहे. आणि आता हे कपाशीची शेती पाहत आहोत इथे सुद्धा आता बाहेरून म्हणजे आहे ना ते पाहण्याला काय ना, सरासरी 40 ते 50 सरासरी बोंड आहे झाडाला. आता कोणत्याही झाडाला जर पाहतो म्हटलं तर शेंड्यापर्यंत बोंड आलेले आहे, पूर्ण असे शेंड्यापर्यंत. आणि आता बऱ्याच ठिकाणी पण शेंड्याला बोंड दिसत नाही आपल्या याच्यामध्ये. पूर्ण म्हणजे पूर्ण हे झालं, पूर्ण भरण झाली. इथे शेंड्यापर्यंत याच्यासाठी आहे की इथं जमीन ताकदवान आहे. त्याच्यामुळं ताकदवान म्हणजे आता त्यांची साठी असल्याच्यानं सर्व त्यांचं जे हे आहे ते सर्व त्या विषयात आहेच. ते त्याच्यानं ते असं आपल्याला वाटून राहिलं का बा त्यांचं ते खरं वाटून राहिलं SRT. म्हणजे 5 वर्षाचे जे मुळ आहे ते पूर्ण जमिनीत कुजलेले आहे ते. आणि इथं त्यांनी रासायनिक खत का कमी दिलं मला असं वाटतं. कोणालाही असं वाटतं की आपण उत्पादन जास्त घ्यायचं म्हटल्यावर जास्त रासायनिक खत द्यावं. परंतु विषय असा आहे की यांच्या जमिनीत ताकद भरपूर असल्यामुळे त्यांनी तो विचार केला. मेन पॉईंट जो आला आहे का सेंद्रिय कर्ब जे मगांपासून सांगून राहिले तो त्याचा 99 म्हणजे 90% 90% आहे. म्हणजे त्यांना 75% जोच नफा आहे. बिलकुल बरोबर. जे फवारणी त्यांचं म्हणजे 3 फवाऱ्यात इतके बोंड. आम्ही तर भाऊ 6 बॅग 7 बॅग होऊन गेलेले आमच्यावाल्या आणि 5-7 फवारे झाले. तुम्हापेक्षा 3 फवारे सांगितलं उदाहरण का 38 क्विंटल सुद्धा मी स्वतःच दिलं. त्या विषयामध्ये पाहतो म्हणलं तर म्हणजे मी आता पाहायला आलो तर म्हणजे आपण कुठं मागं पडून राहिलो आम्ही, हा एक विचार. बिलकुल. आता 23 क्विंटल मला असं वाटतं 12 वर्षाच्या अगोदर एकरी 23 नाही माझं 23 होतं. एकरी 23 क्विंटल उत्पादन मी घेतलेलं होतं कपाशीचं. पण शेवटी काय व्हायचं की घरी म्हणायचे का 23 घेतलं एकरी उत्पादन, पण उरले कुठं ते दाखव.
आणि मंडळी उरायचे नाही. कारण खर्च, फवारणीचा खर्च, खताचे खर्च, आणि कसं राहते की कापूस हे जे पीक आहे ना, हे हरण पीक आहे. म्हणजे हरण पळतेच त्याच्या मागे आपण धावतच जातो, त्याच्या मागे पळतो. तशासारखं मंडळी जसं जसं दिसते तसं फवारा मारू दे, जसं फ्लॅश दिसते तसं खत देऊ दे, आणि त्याच्यामध्ये हा खर्च आपला वाढत जातो. ते कधी आपण कॅल्क्युलेशन करत नाही. उमेश भाऊ विरोधक विषय वाटते का, म्हणजे पाहून नाही खर्च करायचा नाही, असा एक विषय त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला पण त्यांनी मग सांगितलं ना, टार्गेट नको, टार्गेट ठेवून काम नाही करायचं का बा एवढा निघाला पाहिजे. बिलकुल. आणि निघन तो त्याच्या समाधानानं त्या पद्धतीनं खर्च त्याच्यात समाधान. म्हणजे हे आज जोपर्यंत ते पीक तुम्हाला मागणार नाही तोपर्यंत आपण त्याला द्यायचं नाही. बरोबर. ही मंजुरी आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी ठरवली तर आपले अवाढव्य 2 बॅग आपण सुरुवातीला बेसल डोस देतो. 2 मिनिटं आपण पेराच्या आधीच खत देतो. पहिला एक डोस तो वेस्टेज आहे समजा, बेसल डोस जो देतो तो पहिले देतो. नंतर आता आपण कमीत कमी 25 ते 26 दिवसावर आम्ही येऊन आलो. त्या पद्धतीने आपण येऊन आलो तरी आम्ही ते तिथंच येऊन आलो. कसं गेलं तरी तिथंच. हा तुमचा वेगळा, आणि याच्यात काहीच कठीण नाही, हे सरळ. म्हणजे तुम्ही एकदा पाहून गेले, तुम्ही तुमचं ठरवलं तर तुम्हाला मलाही फोन करायची गरज नाही. हे विषय आता तुम्ही हे एक मंडळी महत्वाचं आहे. एखादी काही टेक्नॉलॉजी म्हटलं की सुरुवात आपण करून देतो आणि मग पुन्हा ते विचारत बसावं लागते फोन करून येऊन, किंवा आता कसं करायचं, आता काय फवारायचं, आता काय खत द्यायचं. इथं तो विषय नाही SRT पद्धतीमध्ये. जसं आता आम्हाला त्यांनी मगांपासून सांगितलं की आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून जे सगळे लोक बघणार, तर बघितल्यानंतर तुम्हाला जे सांगितलं आहे की बा बेड करणे जेवढं अंतरावर 4 फूट 5 फूट अंतरावर 4.5 फूट 3.5 फूट जे काही तुम्हाला बेड घ्यायचे आहे त्या अंतरावर बेड करणे आहे, त्याच्यावर पीक लावणं आहे. पीक लावल्यावर त्याचं व्यवस्थापन तुम्हाला जसं रेग्युलर करता तसंच करणं आहे. अशी काही अमुक टेक्नॉलॉजी तमुक टेक्नॉलॉजी त्याच्यावर अमुक खत द्या, एवढ्या दिवसांनी द्या, एवढं हेच फवारा मारा तेच फवारा मारा, अशातला विषय नाही. फक्त तुम्हाला एकच करणं आहे की तुम्हाला बेड तयार करणे, त्या बेडवर लावणे, त्याच्यानंतर पिकाचं संगोपन करून पीक काढायच्या वेळेस उपडून न घेता त्याला कापून घेणे, आणि कापल्यानंतर जे धसकट आहे ते तसेच राहू देणे. उन्हाळ्यात वाही करणे नाही, पावसाळ्यात सुद्धा डवरणी करणे नाही, आणि त्याच्यावर पुन्हा टोकन यंत्राने लावून देणे. याच्या व्यतिरिक्त पुन्हा म्हणजे उमेश भोगळे याचं कामच नाही. तेच विषय तेच आहे का माझ्याकडे याची काही कामच नाही. पराठी कापणी आहे त्यांची, ते स्प्रेडरनी कापली तर उलट फायदा आहे. बिलकुल बरोबर. जमिनीचा छाप उठावून कटल्या जाते, म्हणजे ते खूप तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं मिळते. म्हणजे खर्च कमी करणे, त्या पद्धतीनं तुमचं नियोजन, त्या पद्धतीचा विषय बरोबर आहे. शेतकरी बांधवांना एक आशेचा किरण SRT शेती ठरणारी आहे. कारण आजपर्यंत बऱ्याच टेक्नॉलॉजी पाहिल्या, बऱ्याच ठिकाणी आपल्याला स्वप्न दाखविण्यात आले की हे एवढं पिकते, ते तेवढं पिकते, ते तेवढं पिकते, पण ते त्याच्यात खर्चच होत गेले आणि घरी नवरा बायकोचे भांडणच होते. कारण घरचा नवरा म्हणायचा, पुरुष करता म्हणायचा की मला अमुक करायचा, एवढा खर्च करायचा आहे, बायको नाही म्हणायची. परंतु मग ते करत उत्पादन यायचं, शेवटी विकायचं, विकल्यानंतर उरायचं काहीच नाही. आणि तो करणारा माणूस, शेवटी करणारा माणूस आहे, त्याला वाटते का आपल्या मुलाबाळाला 4 पैसे उरले पाहिजे, आपण 4 पैसे पिकवले पाहिजे, त्यासाठी ते करते. परंतु ते त्याच्यामध्ये घाट्यातच गेले सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये. परंतु हे SRT जी टेक्नॉलॉजी आहे मंडळी, तर याच्यामध्ये कुठंतरी 4 पैसे दिसणारच आहे. आणि मुलांनी ती शेती केल्यानंतर आई आणि वडिलांना ते गर्व राहणार आहे. ते नक्कीच म्हणेल की माझ्या मुलानं SRT पद्धतीने शेती केली, किंवा घरची बाई म्हणेल माझ्या नवऱ्याने SRT शेती केली आणि चांगली पिकवली, चांगले 4 पैसे मिळून राहिले. आणि सुरुवातीला मंडळी त्रास होणारच आहे. ज्यावेळेस आपण, जसं माझ्याच घरच्या शेतामध्ये पाऊस पडून गेलेला होता तरी माझ्यावाला पीक लावायचं होतं, कारण मी तुमच्यासारखं तण निघू द्यायचे होते मला. आणि बाकी शेतकऱ्यांच्या लागवड झालेल्या होत्या, आणि माझे जुने जे खूप फनकट आहे तुरीचे ते काढले पण नव्हते. परंतु मी माझा तोल ढळू दिला नाही, मी तण निघू दिले, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर तुरीची लागवड केली. तुरीची लागवड केल्यानंतर ऑक्सिफ्लोरोपेन कांद्याचं तणनाशक अधिक त्याच्यामध्ये ग्लायफोसेट फवारलं, आणि त्याच्यानंतर पूर्ण तण चालले गेले. आणि 15-20 दिवसानंतर मग लोक म्हणायचे, अरे तुम्ही कधी वाही केली आणि कधी तूर निघाली, माहीतच पडला नाही आम्हाला, आणि तणही आता दिसत नाही बा, कसं काय जादू झाली. अशातला मंडळी तो प्रकार राहते. म्हणून तोल ढळू देऊ नका. आपल्या मनाला जे योग्य वाटते या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी आम्हाला तेच सांगणं आहे. कारण आता गेल्या 1.25 महिन्यापासून कंटिन्यू मी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रोज फिरत आहे, जे काही माझे कस्टमर आहे, आणि एकंदरीत शेतीची परिस्थिती हे सगळी जवळून बघत आहे. गेले 20 वर्ष कंपनीमध्ये असताना आणि आता 11 वर्ष कृषी केंद्राला झालेले आहे व्यवसायाला, त्याच्यामध्ये शेती आणि शेतकरी मंडळी मी जवळून पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं माझ्या अंतर्मनाला असं वाटलं भाऊ की शेतकरी बांधवांना कुठेतरी चांगलं मार्गदर्शन केलं पाहिजे. ती या काळाची आता गरज आहे. नाहीतर असाच दिवस निघत राहील आणि असंच आपण कर्जात जन्मू आणि कर्जातच मरून जाऊ. त्याच्यामुळे कुठेतरी चांगले दिवस दिसले पाहिजे. म्हणून मी रोज 1-1.25 महिना झाला कंटिन्यू शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे, पाहत आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचे
वाढ जास्त दिसत आहे त्यांना, जसे तुम्ही शेंडे खुडले तसे मी त्या शेतकरी बांधवांना शेंडे खुडायला सांगितले, कुठं वाढ थांबवायचे औषधं मारायला सांगितले, कुठं बुरशीनाशक, जसं आता हे जे डागं पडलेले आहे अल्टरनेरिया बुरशी आहे, तर ह्या बुरशीवर मी चांगली त्यांना बुरशीनाशक फवारायला सांगितले. त्याच्यामुळे माझा जो कस्टमर वर्ग आहे हा जवळजवळ 80-90% चांगलंच उत्पादन घेतलेलं आहे. आणि हे सगळी गोष्ट जे माझ्या शेतकऱ्यांनी चांगलं उत्पादन घेतलेलं आहे हे माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचलं पाहिजे. नाहीतर ना कसं आहे भाऊ, आता ही तुम्ही टेक्नॉलॉजी जी वापरली, तुम्ही एकटेच वापरत गेले, आम्हाला सांगितलं नाही, शेतकरी बांधवांना बाकीच्यांना सांगितलं नाही. म्हणजे ही एक मानसिकता कधी कधी राहते. बऱ्याच ठिकाणी मी कंपनीत काम करत असताना काय व्हायचं की शेतकरी समजा घरून जर औषध घेऊन गेला एखादी, तर अरे काय फवारून राहिले, काय नाही बा असा टाईपनं म्हणून फवारून राहिलो, पण त्याच्या अंदर औषध दुसरं बिलकुल भारीचे बुरशीनाशक राहायचे. तर ती एक मानसिकता. परंतु भाऊ तुम्ही जशी ही माहिती दिली तसंच मी सुद्धा मंडळी, जे शेतकरी चांगली त्यांची जे यशोगाथा आहे, जे चांगलं ते उत्पादन घेतात, मग काय केलं, कशामुळे उत्पादन आलं, ह्या सगळ्या गोष्टी नेहमी रोज फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हापर्यंत पोहोचवत आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्याचे भाऊ मला फोन येतात की साहेब तुम्ही असं असं सांगितलं आणि ते तसं आम्ही केलं, तर ह्या 2-3 वर्षामध्ये जसं तुरीचे लोक उत्पादन घेतात, फवारणी आहे, खताचं नियोजन आहे, बेड आहे, ह्या सगळ्या गोष्टी, तर तेव्हा एक भाऊ आनंद खूप वाटतो मला. आणि असं वाटते की हीच खरी आपली कमाई आहे. म्हणून मंडळी, हाती नाही येणे हाती नाही जाणे, हसत जगावे हसत मरावे. तसंच आपण घेऊन काही आलो नव्हतो, घेऊन काही जाणार नाही आहे. एकमेकाच्या माहितीची देवाणघेवाण ही नेहमी झालीच पाहिजे आणि एकमेकापासून एकमेक प्रत्येक जण हा सुधारलाच पाहिजे आणि त्यांची आर्थिक प्रगती झाली पाहिजे. हीच गोष्ट आपल्या मनामध्ये आपण सगळ्या शेतकरी बांधवांनी ठेवावी आणि माहितीची देवाणघेवाण करत राहावं, हेच मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा करतो. आणि उमेश भाऊ पोदरे यांच्या शेतामधून जो SRTचा एक चांगला कानमंत्र आपल्याला मिळालेला आहे, हा कानमंत्र, ही SRT शेती आपल्याला नक्कीच आपल्या शेतीची दिशा ठरवणारी आणि नक्कीच आपल्या जीवनाची दिशा ठरवणारी एक नवीन प्रेरणा आपल्याला या ठिकाणाहून मिळणार आहे. तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.